येतं नाही, आता येत नाही. आणि उन्हाळ्यात एक तर तुमच्या मोटरीचा प्रॉब्लेम आहे, तेरला मोटर नाही, वेळेत बघितलं जात नाही, लाईट बिल एवढे येते. गावचं आमचं लाईट बिल थकलंय तर दुरुस्त करून नाही साहेब. आता भाडा भरला आम्ही, हे चुकीचं बोलायला नाही. काय झाले का आम्हाला दाखवा ना, काय चुकले ते 900चं का चुकलं मला सांगा. मला तुमच्या काय मेजरमेंटनी काय चुकीचं झालं तर आम्हाला दाखवा. काय चुकलं तर आम्ही चुकला असेल तर म्हणतोय मी, चुकणार नाही. सगळं सिस्टीम म्हणजे लांबी रुंदी चौरस फूट त्याची किंमत ठरली जाते. या नाव सांगतो मी. या नाव शांतीला जयपाल चौधरीचं घर किती आहे, किती स्क्वेअर फूट आहे, किती बांधकाम आहे, माप सांगा आणि ग्रामपंचायत सांगा मला. त्यांना उद्या पाठवून द्या. मी आलतो ज्यावेळी सांगतो, मी चालतो. काय आलं मग चुकीचं आहे त्यावेळी मी सांगितलं, पण तुम्ही म्हटलं बरोबर आहे म्हणून. बरोबर जी मोजमाप असते आपण बरोबरच येतं. मला सांगा, होत नाही 500 स्क्वेअर फूट आणि तुमचं ग्रामपंचायत 900 स्क्वेअर फूट, ह्याला काय आहे का नाही? काय जमीन असं पडत मुळात त्यांचं आपण काय करतो, कन्स्ट्रक्शन जर पकडलं जातं ती जसं नोंद करते त्याला नोंद करतोय आपण माप गेलं म्हणून. वैयक्तिक कामकाज हे करण्यापेक्षा काही म्हणतोय आपण तुमचं आपलं जे हिचं आहे काम सुरू आहे ते माझं वैयक्तिक नाही बरं का. कारण गावाचा बड्या लोकांचा घरफाळा आमच्या बरोबर एखाद्या विकास संस्थेचा किंवा एखाद्या सहकारी सोसायटीचा घरफाळा आम्ही गावाला बघतो 3-4 हजार रुपये. मोठी मोठी इमारत. जरा 2 मिनिट ऐका. आणि ऐका, 3-4 हजार रुपयांनी सामान्य गरीबाचा जर का फाळा 2-2, 3-3 हजार येत असेल, कुठेतरी आम्हाला संशय वाटणार तरी सामान्य लोकांच्या काय अन्याय करता. उत्तर दिला तुम्ही. गावच्या राजकारणातलं पाणी येत नाही, तक्रार केलं नाही. अजिबात नाही काय सांगा कोणता काय पद्धत दिला तुम्ही पंचायतीला? राजकारणाचा काही विषय नाही. नाही तुम्ही पंचायतीला काय पद्धत दिला सांगा तुम्ही मला. पत्र आणून दाखवू का मला? काय पत्र आणून दाखवू काय? भावाच्या आमच्या तक्रारीला तुम्ही जे उत्तर दिलायचा ऑनलाईन तक्रार घेतली होती. त्याचं उत्तर तुम्ही काय दिलायचं गावच्या राजकारणात ना? अहो ज्या माणसाला पाणी येत नाही त्या माणसाला पाणी द्यायचं नाव नाही. फाळा पाहिजे तुम्हाला आणि पाणी पाहिजे. दोन येऊन गेल्या पाणी दोन तपासून पण आले ते तिथं पाणी पोचते किंवा कोणकोणाचं सांगा मला जरा. तुम्ही आलता का पाणी द्यायला? किती पाणी येतं सांगा. तुम्हाला बोलावं पाणी कसं होते पाणी दूध केलंय पण पाणी जातं म्हणतात पाणी आमच्याकडे येत नाही. येऊन बघायला पाहिजे ना तुम्ही. पाणी येत नसेल तर कशामुळे येत नाही तुम्ही फळ तोडू शकत नाही. बरोबर आहे. परत तुम्ही नंतर येणार कधी माहिती आहे का? 1 वर्षाने येणार म्हणजे परत त्या झाडाला मोड सुटतो. परत ती माणसं तुम्हाला काय म्हणतात आता तोडायचं नाही, आता तुमच्या मागं प्रत्येक महिन्याला येतो. तुम्ही प्रत्येक महिन्याला तुम्ही मोबाईल करता फोन लावता कॉन्टॅक्ट झाला मला सांगता पाटील तुमचं उद्यापासून काम चालू तुम्ही जा. परत तुम्ही महिन्यात तुमच्याकडे तर परत तुम्ही मोबाईल करता परत फोन लावता. आता तुम्ही 4 वर्ष झाला नव्हतं तुम्ही करावं. पण उद्या मी ज्या दिवशी तिचा रस्ता आडवी तेव्हा नंतर म्हणायचं नाही बाबा तू पाटीलचा रस्ता काढ. तेव्हा तुम्ही त्या माणसाला कारण मी 7 फूट ह्या कडं त्या कडं नसता सर. तुम्हाला फक्त 15 फूट 3 मुला फक्त गाडा घेऊन तिथली माणसं बाबा माझ्या दारात येतो बाबा पाटीलचा रस्ता नाही तुम्ही तर रस्ता काढा. त्यानंतर तिथे राहायला तिथं घर बांधण्याचं झालं ते प्लॉट असून माझ्या नावावर आहे. तुम्ही त्याला लाईट बिल आणि ते सगळं पाणी पुरवणी टाकत नाही. संबंध नाही जागा माझ्या नावावर विचारते यांना बरं ठीक आहे असं झालं. आता ते माझ्या नावावर आहे ते आता परत जागा मला मिळू शकते. आता जी राहते ती माणूस ती जागा माझ्या नावावर मला काढून द्यायला बरं ना लेटर द्यायला बरं ना मला. आता हे माणूस ते बघायला नाही. जो वाद आहे त्याच्यावरच आहे. कसा माहिती वैयक्तिक वाद हा विषय वेगळा असतो. नाही सांगतोय का कॉमन रस्ता आहे की नाही. मी सांगतोय कॉमन रस्ता आहे तो बरोबर. तुम्ही सोडल्यानंतर आहे तुम्ही मला काय सांगा तुमच्या नावाने अर्ज करा की हा कॉमन रस्ता आहे बाकीची सह्या घ्या. तो नाही करून द्यायचे माझं म्हणणं आहे का बघा. कारण तुमच्या खरेदी पत्रात काय झालंय त्याला थोडी जागा जास्त केली काय कॉमन सोडलेल्यापेक्षा आणि सगळ्यांनी इतरांनी सोडलं तर तू सोडायला तयार असा विषय येतो. तुम्ही सगळ्यांनी हे करा त्या पद्धतीनं आपण ते करू. एक अर्जदार तुमच्या नावाला लक्षात आलं का बघा काय आणि इतरांच्या खाली सह्या घ्या सगळ्यांनी. काय झालं म्हणजे एकट्याचा सगळ्यांनी खरेदीपत्र झालं विषय तर तो ज्यादा सगळ्यांनी सोडले 1 फूट 2 फूट कारण त्यांच्याच उपयोगात होतो तर तो स्वतः सोडायला तयार. तिथे कोण चौकशी करणार?
इथं घर बांधलो इथं आहे तीच मी तिकडं घेऊन तिथं दाखवतोय हीप चालू आहे हीप चालू आहे. तिथं पाणी येते मला हे तुम्ही करायचं काय ह्याच्यावरती तुमचं काय नियोजन आहे काय नाही. गावाला 8-8 दिवस पाणी येत नसेल ह्या गांभीर्यावरती तुम्ही काय बोलणारच नसाल. माझ्या मैत्रीनुसार खरं तर तुम्ही ग्रामपंचायत सदस्यांनी भांडायला पाहिजे. पाणी काय येत नाही 4 महिन्याच्या पाठीमागे 6 महिन्याच्या पाठीमागे 1 दिवस आडाला येणारं पाणी या गावाला घागरी मोर्चा तुमच्या ग्रामपंचायत काढावं काय. पाण्याचं समस्या काय झालं ते जलजीवन मिशन काम 1-1.5 वर्षापूर्वी चालू झालं. त्यांना 1 वर्षाची मुदत तुमचं जलजीवन चालू पोटलाईन चालू केलं. पोटलाईन चालू केल्यावर नाही ही गली नवीन होणार आहे, ही माझी वस्ती नवीन होणार आहे, ही वाडात नवीन बाग आहे. त्याच्या कारणानं प्रत्येक ठिकाणी हॉल तयार केले काय. आणि ते हॉल कशाला जोडले आहे ते जुन्या लाईनला जोडले काय. ते जुन्या लाईनला जोडल्याबरोबर असे 20 हॉल एक्स्ट्रा वाढले. अगोदरचे 60 आणि हे 20 जवळजवळ 80 हॉल झाले. आणि प्रत्येक गेल्या हॉलला 1 तास पाणी जायला लागले. म्हणजे 4थ्या-5व्या दिवशी पाणीला अशी परिस्थिती त्याच्या गमत सांगतोय का काही महिला भगिनीने आपल्याला त्रास होते म्हणून पाणी सोडण्याला पैसे दिले जातं. आमच्याकडे थोडा बारीक नळ चालू करून ठेवा म्हणून दाखवतो मी तुम्हाला पकडून. हे जे पद्धत आहे नाही ही जी पद्धत आहे मी काय म्हणतोय का ही जी पद्धत आहे ती फार चुकीची आहे. कारण एकीकडे अर्धा हॉल सुटला आणि बाकीच्या गावाला पाणी जाणारच नाही. हो उलट पाणी एखाद्या घरात कार्यक्रम असेल तर पाणी पूर्ण गल्लीला रिकाम जाते म्हणून आम्ही टँकर त्यांच्या घरी पोहोच करतो की पूर्ण गल्लीला पाणी रिकाम जायला नको. एका घराला पाण्याची जरूरत असते आणि पाणी बरेचसे गल्लीत कार्यक्रम सगळ्यांना असते का जाते. टँकर म्हणून ज्या घरात कार्यक्रम आहे तिथंच पाणी फक्त पोहोचलं पाहिजे. हे पण मला काय म्हणायचं आहे द्यायचंच नाही. नाही मला काय म्हणायचं आहे 18 लाख रुपये खर्च करतो त्याला 500 टँकर आणायला येत नाही. 100% आणायला पाहिजे. ग्रामपंचायतीचा काय संबंध आहे. मग ग्रामपंचायतीकडनं तू अपेक्षा कार्यक्रमाला 20 खर्च करतो आणि त्याला 500 टँकर आणायला येत नाही. तेवढा फुकट पाहिजे. नाही मी त्याचा तक्रार करून आलो तुमच्या माहिती सांगतोय का. डॉक्टर लिहून देतात एखादं बाबा 4 पॅकेटं 2 पॅकेट असं तो देणार देतो 1-1 पॅकेट. याच्यावर माझी पण तक्रार आहे. तो सोनवणे ना कारण ती जागा ही मोठी आहे नाही सांगताय का खराब करायचं बदली करून जागा. आणि देशमुख डॉक्टरांना परत इथं बदली करून घ्यावं लागा. त्यावेळी ओपीडी किती चालली होती बघा तुम्ही आमची. आता कोण तुम्ही डॉक्टर आहे का मला माहिती नाही. मी आलो नाही आली हां म्हणजे चांगल्या माणसाचं चांगलं कौतुक केलं पाहिजे. हो औषधांचा पुरवठा अजूनही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा नाहीये. म्हणजे ज्या वेळेला लोक सांगतात त्यावेळेला आता जसं त्यांनी सांगितलं ही गोष्ट सत्य आहे की तिथं औषधं मिळत नाहीत. बऱ्याच वेळेला लोकांना मेडिकलमधनं घ्यायला लावतात. मग जर औषधाचा पुरवठा कमी असेल तर तुम्ही दर महिन्याला ज्या औषधांचं याद्या करताय तुम्ही लिस्ट करताय ते तुम्ही ग्रामपंचायतीला किंवा पंचायत समितीला झेडपीला तुम्ही दर महिन्याला देताय तर ती पुरवठा होतोय का नाही हे का बघत नाही तुम्ही. बघणं गरजेचं आहे. आणि लोकांना ते औषध पुरवठा होत नसल्यामुळे लोकांची तिथे येण्याची पण संख्या कमी झालेली. लोक म्हणतात तिथे काय मिळतच नाही तर कशाला जायचं. मग एवढं जर मोठा आम्ही ते इमारत आणि सगळं संसाधन उपलब्ध करून देत असू तुमच्यासारखं सर्वांना तिथं कामासाठी ठेवत असू जर औषधच मिळत नसतील तर उपयोग काय आहे त्या सगळ्या गोष्टींचा. जर तुम्हाला लाज वाटत असेल पेशंट तपासायला काय सगळं बदली आम्ही हे तुम्हाला लाभ देतो. महाडिक डॉक्टरांनी ते रुग्णांना हात लावायला कधी लाज वाटते. त्यामुळे होय काय? औषधं लिहून दिली जातात. चेकअप केलं जातं पेशंटला आणि दुरून तपासलं जात आहे काय म्हणजे लोकांना चेक कसं करायचं ते आता वैद्यकीय अधिकारी तुम्ही आहात तुम्हाला माहिती आहे कसल्या पद्धतीने चेक केलं पाहिजे. पण चेकअप केलं जात नाही. हा काय होतंय असं सांगायचं लिहून द्यायचं बऱ्याच वेळा बाहेरला असंच आहे अशीच पद्धत आहे. आणि जर असं असेल तर एवढ्या स्टाफसाठी जर आमची ग्रामपंचायत मला की आम्ही एक ग्रामस्थ लोक एवढा जर पैसा खर्च करत असू तिथं आणि आम्हाला जर तिथं सेवा उपलब्ध होत नसेल तर ही गोष्ट चुकीची आहे. ग्रामसभेमध्ये याची नोंदच घ्यायला पाहिजे आणि औषध पुरवठा व्यवस्थित पाहिजे संसाधन व्यवस्थित पाहिजे. त्या सोनवणीच्या बदलीचा ठराव घ्या. 1 नंबरचा नालायक माणूस आहे आणि प्रत्येकाला अरेरवी करतो. हो असा होईल तेवढाच होतो. आता ह्या आतापर्यंत 12,84,000 घरपाळा वसूल झालाय. पाणीपट्टी 7,87,000 रुपये झाली. साहेब 1 वर्षाचा घरपाळा आमच्या गावचा किती 1 वर्षाचा 20 लाख नुसता 20 लाखच आहे का. हो काय तुम्हाला शंका आहे हो. काय 20 लाखापेक्षा जास्त असाय पाहिजे माझं मत आहे. जे आहेत ते 20 लाखाचा डिमांड आहे. कारण पाणीपट्टीचे 20-22 लाखापर्यंत असं एकूण 40-45 लाखापर्यंत एकूण डिमांड आपला आहे. एक ठराव करून घ्या. किमान पाणी तरी बाबा किती कनेक्शन्स आहेत किती बोगस आहेत त्याची माहिती घ्या.
लोकांनी पाण्याचा खेळ जे व्हायला एका घरात 4 चाव्या असतील का आहेत ते बघा, त्याची नोंद किती आहेत बघा, नोंद नसेल तर चुकीचं करा, कारवाई त्यांच्या करायला राहील. टोटल पाण्याच्या चावीचे सर्व्हे होऊन देईल प्रत्येक हॉल एकदा हॉल ओपन केला का नाही त्या हॉलवर किती चाव्या आहेत तिचा डाटा शेअर करा. आणि सर्वे करताना चावीला टोपी पण लावायचं, ते पण त्याच्यात सगळं पुन्हा मॅडम तुमच्या घरात तुमची लावायला काय हरकत नाही, पण आम्हाला मोटर हटल्याशिवाय पाणीच येत नसेल तर करणार काय तुम्ही? एखाद्या दिवशी आता समजा घरातले सगळेच गेला तर त्या दिवशी पाण्याला त्या नळाचं पाणी रिकामं जाते, ज्याचे त्यांना तोटी लावली पाहिजे मी ना. काय सांगतो, मी सगळं म्हणतो की असे काही भाग आहेत की जिथं मोटर लावली पाणीच त्यांना येत नाही, त्यांनी काय करायचं सांगा. सगळीकडे तेच आहे, मोठी लावली. मग त्या तोट्या लावून तुम्ही काय करणार? बरं आता आमच्या किती लोकांच्या हे आहे की बाबा घागऱ्यानं पाणी भरायचं आहे, झाल्यानंतर वापर करून आपल्याला पाणी आपलं भरून झालंय तर नंतर रिकामं झाल्यापेक्षा त्याला तोटी लावून ठेवायचं. हे आता सर्वे करताना प्रत्येक घराला सांगा पाणी वापर आपलं भरून झालं की नळ बंद करून ठेवा, कारण नळ तसेच चालू असतात, सगळं गटरीलाच पाणी जात असतं. ज्यांचं भरून होते की नाही, ज्यांचं कुटुंब छोटं असते त्यांना पाणी थोडंच लागते, पण त्यांच्या नळाचं पाणी वेस्टच सरपंच जातं. साहेब आपल्या गावात सार्वजनिक शौचालय आहेत किती? 4 ठिकाणी किती आहेत? 14 आहेत. माळावर रस्त्याच्या पलीकडं त्या अंबाजींचं हे आहे की नाही ते काय संदीप किती आहे तिथं? कुठं तिथं 6 आहे. चालू आहेत का सगळं? आणि कुठं आहे? तिरंगा संदीप चौघांचे तिथे तिरंगा मंडळ शाकिरांचं घर आहे की नाही तिकडे खाली पण मात्र हायस्कूलच्या शाळेच्या पाठीमागे चालू आहे ते? शाळा 20 लाख आहे म्हणजे गावठाणमधला आहे का गावाच्या बाहेरचा सापळा गावाच्या एक पण शाळा म्हणजे सर्व्हिस पूर्ण करायचा गावठाणचा आणि गावाच्या बाहेरचा सर्वे पण पूर्ण करा आणि आमच्या अधिकारी बॉडी आहे का नाही बॉडी ठरवायला पाहिजे ना. आम्ही ते काढायसाठी किंवा त्या रस्ता करायसाठी पण आम्ही त्यासाठी अधिकार ठरावावर बॉडी आहे की नाही बॉडी सगळी निर्णय घ्यायचा आहे. ग्रामपंचायत बॉडी आहे त्यांनी बॉडीने ठरवा पाहिजे, एकट्याने ठरवून होत नाही ते सगळीजण जायला पाहिजे. इथं जी आम्ही 8 जण आम्ही ठरावाला मान्यता दिलेली आहे. मग का थांबले? ते विचारा तुम्ही सगळे ते असू एक तू नाहीतर सरपंच नळ पण काढा, रस्ता सगळा बंद होऊन दे. जवळचे आहे तसं असलं सांगा खोकीवाले. त्यांना आपण रीतसर नोटीस पाठवली 2 वेळा त्यांच्यावर मिटिंग पण घेतली काय त्यानंतर BDO आणि विस्तार अधिकारी यांच्यावर पण चर्चा केली. ज्यांनी ज्यांनी आपल्याकडं रीतसर नोंदी आहेत ज्या खोक्यांच्या काय त्यांची यादी पण आपण तयार केली, कोण पैसे भरले त्याचं रेकॉर्ड पण आपण तयार केले. त्या पद्धतीनं परत एकदा रिपीट नोटिसा परत त्यांना पाठवलेल्या आहेत. लक्षात आलं का बघा काय फक्त तिथं पंचायत समिती मिटिंगमध्ये काय झालं, जी खोकीधारक आहेत जी पैसे भरतात त्यांची पर्याय व्यवस्था करा म्हणून त्यांनी आम्हाला सूचना जरा ऐकून करणार का काय ऐका ना माझं. त्यांना पर्याय व्यवस्था करून द्या म्हणून त्यांनी बोलले काय. मग आम्ही पर्याय व्यवस्था 1-2 ठिकाणी त्यांना सांगितली. लक्षात आलं का बघा काय त्या पद्धतीने लेखी आम्ही आता तयार करून त्यांना द्यायला लागलो काय. त्यांना नोटीसचं पिरियड परवा दिवशी संपलं. अहो आम्ही आमच्या मिटिंगमध्ये सांगितलं जरा 2 मिनिटं खोकीधारकांच्या बरोबर चर्चा पर्याय व्यवस्था कुठं ठेवली तेच सांगावं. कसं असतंय माहिती आहे काय खोकीधारकांचं पण म्हणणं घ्यायचं असतंय. एकच म्हणणं लादून चालत नाही. ज्यावेळी प्रशासनात काम करतो त्यावेळी सगळ्यांचं ऐकायचं असतंय. एकाच गोष्टी जर आम्ही नुसतं तर पंचायत समितीने सांगितले किंवा यांनी सांगितले असंच करून चालत नाही काय. आणि रीतसर प्रोसेस कंप्लीट करत आणले आम्ही त्याची त्या गोष्टीची म्हणजे खोकीधारकांचा विषय असू दे किंवा इतर घ्यायचा पण काय. कारण कसं आहे एक गोष्ट आमच्याकडे चुकली तर बऱ्याच त्रासाला आम्हाला सामोरं जायला लागतं. लक्षात आलं काय. म्हणजे नागरिकांचं चुकलं तर ते म्हणजे ह्याच्यात धरत नाही. कारण प्रत्येक वेळी कुठल्याही पोझिशनला पंचायत समिती जर असू दे जिल्हा परिषद असू दे सीओच्या समोर नाही तर कलेक्टर समोर आम्हाच हजर राहिला काय. आणि गेल्या 4 महिन्यात कमीत कमी 40 ते 45 वेळा मी हजर राहिलो. त्यामुळं ताक देखील फुकून प्यायची आम्हाला आता सवय झाली. लक्षात झालं काय. त्यामुळं जीच काय प्रोसेस करलोय राजू आम्ही रीतसरच करायला लागलोय. आणि शेवटच्या प्रक्रियेत नागरिकांना देखील सहभागी करून घेणार आहे तुम्हाला देखील शेवटच्या प्रक्रियेत. कारण का माहिती आहे काय जे त्रास होतोय हे आम्हाला माहिती आहे गावात म्हणून. कारण तिथं वरच्या लेवलला काही माहीत नसते, पंचायत समितीच्या लेवलला माहीत नसते, जिल्हा परिषदला माहीत नसते किंवा कलेक्टरना पण काय त्रास माहीत नसते. त्यामुळे ज्यावेळी त्यांचे प्रतिनिधी येतील त्यावेळी तुम्हाला पण बोलवलं जाईल, त्यांना पण बोलवलं जाईल आणि त्या पद्धतीनं शासनाच्या नियमाप्रमाणे जे काय असेल किंवा ग्रामपंचायतच्या पोटनियमाप्रमाणे
त्या पद्धतीने कारवाई केली जाईल. जरा ग्रामसेवक साहेब या संदर्भात तुम्ही जरा बोला की काय प्रोसिजर असते काय असते. त्याच्यानंतर आता किती महिने झाले? 2 नोटीस पोहोचले. 1 महिन्याचा नोटीस पिरियड आहे तुम्ही म्हणला जा. 1 महिन्याचा. 1 मिनिट सांगता अजून तुमच्या लक्षात येणार मी काय म्हणालो. दरम्यानचे पैसे सर तुम्हाला माहित नाही कसा त्रास होतोय ते. संधी दिल्या हो सर 2 मिनिट. पर्याय व्यवस्था म्हणजे जे गाड्या होते ना आम्ही दुसरीकडे लावायची व्यवस्था करतो तर म्हणत्याला तुम्ही केला गाड्याचा नाही ऐका ते कोकीचा विषय संध्याकाळी गाडी तुमच्या चाललाय. घरातली लेडीज तिकडं जात येत नाहीत आमच्या इकडल्या गल्लीतल्या जातात त्यासने काय त्रास होतोय तुम्हाला कोणाला माहिती आहे तिथं बसणारी जेवढ्या आम्हाला आहे तेवढ्या आम्हाला जाणीव झाल्या त्या गोष्टी ती तर व्यवस्था केला काय तुम्ही गाड्यावाल्यांनी पण नोटीस काढली. एक गाडा नोटीस आता गाडीवाल्यांनी नोटीस काढायची काय तुम्हाला कोकीवाले म्हटलं तर ठीक आहे. एक गाडा आहे तो खासगी हद्दीत राहतोय. मग आम्ही सगळं कंपाऊंड करून कुठला खासगी हद्दीत राहतोय? नको तिकडं कुठला राहतोय तुम्ही सांगा. कंपाऊंड करून आम्ही इकडं जायला बघतो भेळवाल्याचा इकडला नको मग इकडला आता खासगी हद्दीत राहतोय. तुम्ही काय पर्याय व्यवस्था केला लेडीज जाणार कसं सांगा. अहो 4 डाव म्हटलं तुम्हाला येऊन फक्त संध्याकाळी बघा कुणीही बघितलेलं नाही. एक जर कोण ग्रामपंचायत सदस्य आला नाही हा त्या टायमाला काय म्हणतो पिऊन ब्लॉक मग ते केलाच कशाला पोषण वाटायला काय शासनाच्या म्हणजे सामान्य लोकांच्या पैसे जे आता पेविंग ब्लॉक बसवलेले असतात की नाही त्याला एक मुदत असते काय. आता रस्त्याचं असून देईल गटरीचं असून देईल किंवा ह्याचं असून देईल काय 5 वर्षानंतर तिथं दुसरा फंड लागू शकतो आणि त्या आधारे जर फंड लागला. मी तुम्हाला पण आमच्या लोकांचं म्हणणं काय म्हणजे काय समजा तो रस्ता चांगला असेल तर तिथं निधी लावण्यापेक्षा दुसरीकडे लावा ना. तेव्हा लागू दे आम्हाला आमचा पर्याय रस्ता दोन्हीकडनं तयार आता आमच्या गेल्या गटरी चांगल्या असतात उपसाचा भूमी काढला सा आणि नळ टाकला सा लिहून द्या तिथं पाणी पण जास्त नसतं. ग्रामसेवक सगळे सदस्य कर्मचारी गोळा ती कुठली काय पद्धत काढायचा तिची बिल जमा आहेत त्या बिल सगळी नाहीत बिलं ग्रामसेवक सांगावं आम्हाला आणि हे पावसाळ्यात पैसे जातात कुणाकडे. राहुल कर्मचारी गोळा करत असेल तर ते ग्रामपंचायती पैसे यायला पाहिजे आणि जर येत नसेल तर ह्या शनिवारपासून जोपर्यंत तुमचा हिशोब होत नाही तोपर्यंत तुम्ही गावचा फाळा गोळा करायचा नाही. म्हणजे हा फार मोठा फ्रॉड आहे. कर्मचारी पैसे गोळा करतात कसं काय त्याला काय अधिकार आहे. आपण एकदा टेंडर दिलेला आहे ते काय झालं सर म्हणजे काय कोरोनाच्या काळात टेंडर होतं काय त्याला ते 1 वर्ष आम्ही ते करून दिलं कोरोना काळात गोळा झाला नाही काय त्यानंतर त्यानं बंद केला. राहुल मला काय म्हणायचं आहे 10 रुपये गोळा जाईल ते ग्रामपंचायतीच्या मास्टरला यायला पाहिजे नको यायला पाहिजे तर कसं केलं का आलं नाही? नाही सांगतोय काय की वार्षिक काय गोळा होतील काय ते त्या पद्धतीने त्यांनी द्या म्हणून सांगितलं. चुकीचं काहीतरी तुम्ही ह्या गावात पांड्या पडू नका त्या गावातला फाळा मी गोळा करतो पाणीपट्टी गोळा करतो तुम्हाला काय द्यायचं देतो असं असतंय का कधी नवीन घ्या असं कधी असते का लिलाव काढा नवीन त्या दिवशी नाही त्याची रीतसर चौकशी करून आम्हाला माहिती पाहिजे. लक्षात घ्यायचं पैसे जनतेचं आहेत जनते कामाला येणार नसतील तर त्याचा उपयोग नाही. 7वा अर्ज आहे ग्रामपंचायत मला वाटतं दखलच घेतली नसेल. 3 महिने झालं चापू होते ते शेवटी तय्यबला घेतला वैयक्तिक जाऊन ते सगळं काढलं. सर तुम्हाला अर्ज किती दिवस झाले असते मला 15 दिवस झाले कुणाला माहिती आहे अर्ज दिल्यानं त्याच्यावर काय लक्ष घातलं नसेल तर ते बंद करून टाका ना. तिथं माणूस मेला तर तिथं काय दिसणार मग आलोचन लावण्याचं कशाला काय गरज आहे आलोचनची मला सांगा ते हां सगळीच बंद आहे सगळीच काढले तिथे. बरोबर माझं 1 मिनिट आहे का पहिला मी पहिला 7 अर्ज केले चला झालं त्याच्याला लक्ष दिलं नाही चला शेवटी साहेबांच्या पैसे लेखी घेतलं सही शिक्का घेतला काय झालंय तय्यबला घेतलं तय्यबला बोलवलं त्यांच्यासमोर तय्यबला पण बोलायला लावलं शेवटी तय्यबला घरात नाही घेतलं तिथं गेलो तिथल्या लाईटा 10-15 मिनिटं बंद केल्या सगळी बल्ब बंद केली. मग तुम्ही त्याकडे काही लक्ष दिलं नाही अजून त्याकडे मग माणसं समजा तिथं समाजाला कुठली जर व्यक्ती जर मिळते तर तिथं मला ठेवायचं कुठं सांगा ते सूप आपण ठेवतोय लोटकं ठेवतोय ठेवायचं कुठं तिथं मग 6 नंबरचे जे सदस्य तिने काय केली तुम्ही लक्ष दिलं नाही सांगा त्याच्याकडे लक्ष दिलं नाही ग्रामपंचायत लक्ष देत नाही पहिला ऐका हा ती झाला विषय झाला मग तुम्ही हॅलोजन लावलाय ना मग ते हॅलोजन काढूनच टाका ना कशाला लावलायचं तिथं 3 महिने तुम्ही लक्ष देत नाही ग्रामपंचायत आता हे 4था महिना चालू झाला कशाला लावलायचं हॅलोजन ते कारण राहुलला खरं सांगतो ते हॅलोजन काढूनच टाका ते काय गरज नाही तिची मोबाईलची टॉर्च घ्यायची तुम्ही जायचं मशानभूमीमध्ये
एक मुद्दा झाला एक पहिला मी बोलतो ऐका पहिला माझं सगळं होते हे झाला एक मुद्दा झाला नाही मग तुम्हाला पण गाव बघत असतो तुम्हाला मला बघ दिसत नाही का तर काय म्हटलं पायपा इथला राहिला तिथं पायपा टाकतो म्हटलं ग्रामपंचायतीमध्ये जो फंड येतोय वार्ड वाईज वाटून घेतोय आणि ज्या सदस्यांनी 3 सदस्यांनी त्या वार्डात त्यांचं काम सुचवायचं करायचं अमोल आम्ही तुझ्या वार्डातील काम करणार नाही मी स्पष्टच बोलतो बरोबर आहे तुझ्या वार्डातल्या सदस्याला त्या ग्रामपंचायत समजा जरी 6 वार्ड आहेत 18 लाख रुपये तर साहित्रिक 3 लाख रुपये प्रत्येक वार्डाला मिळणार आणि 3 लाख रुपये त्या सदस्यानं 3 सदस्यानं त्या वार्डात त्यानं कुठं खर्च करायचं त्याला ठरवायचं ह्याच्यावर विषय काय म्हणलं विचारा मगाशी काय म्हणलं विचारा हाच विषय मागायचा काय म्हटलं विचारा नाही आम्ही ग्रामपंचायत करतोय म्हटले आम्हाला असाच विषय आहे एक मिनिट सांगतोय का अजून नाही त्यांचा पण गैरसमज हो पहिला माझा विषय क्लिअर करा का मग तुम्ही नाही क्लिअर करा मग मुद्दा क्लिअर करा आता इथं पुढे काम करा गाव सभा घेत असताना पर्सनली स्थगितीची जरा माहिती द्या कोण सभापती आहे किती काम करते ती थोडक्यात माहिती मला प्रत्येक विभाग हां स्थापन केलं तर ते कार्यरत आहेत काय सगळ्यांनी जबाबदारी घ्यायची जबाबदारी कुणी घ्यायची सरपंच मी बऱ्याच वेळा त्या विद्यार्थ्यांना भेटायला भेटते तुम्ही मला एक सांगा की तुमच्या विद्यार्थ्यांचं वाचन आणि लिखाण येत आहे का त्यांना वाचता येतं लिहिता येतं मी आल्यानंतर तुम्ही मला सांगा मी ही गोष्ट ग्रामसभेला मध्ये सांगते की मुलांना अजूनही मराठी जोडाक्षर वाचता येत नाही वाचन व्यवस्थित करता येत नाही परत लिखाण पण त्या स्थितीमध्ये आहे मग जर मुलांचं लिखाण वाचन हे जर येत नसेल तर शिक्षण म्हणून आपण काय देतो मुलांकडे शिक्षकांचं लक्ष हे पण बघायला पाहिजे ही जबाबदारी ही एक गोष्ट दुसरी एक गोष्ट सांगताना मुलांना सांगितलं होतं की अभ्यासाव्यतिरिक्त मुलांचे जे शारीरिक बौद्धिक खेळ आपण जसं घेतो तसं शारीरिक खेळ पण विद्यार्थ्यांचे घेतले पाहिजे सूचना आहे इथनं पुढे अंमलबजावणीसाठी माझा पाठपुरावा राहणार आहे तुमच्यासोबत ही सूचना आहे मी तुम्हाला अगदी टार्गेट करून बोलत नाही ना ग्रामपंचायतीला टार्गेट करून बोलते आणि ही वस्तुस्थिती मी जाऊन बघून आल्याशिवाय मी तुमच्यासमोर मांडत नाही आहे दुसरी गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्य शिकवण्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि त्याच्या अगोदर शिक्षकांनी पहिल्यांदा संविधानिक मूल्य काय हे शिकून घेतलं त्याशिवाय मूल्य जे संविधानिक मूल्य आहे ना ते मुलांपर्यंत पोहोचणार नाही मानवी मूल्य संविधानिक मूल्य जर मुलांपर्यंतच नसेल पोहोचलं तर ते भविष्यामध्ये ते काय ह्याच्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी होतील असं मला वाटत नाही तर त्याच्यासाठी शिक्षकांनी वेळ दिला पाहिजे आरोग्य केंद्राच्या मधनं 2-3 तक्रारी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही जे ग्रुप बनवला आहे सपोर्ट ग्रुप एक तयार केला आहे सर आणि त्या सपोर्ट ग्रुपमध्ये वेगवेगळ्या वॉर्डमधले काही सदस्य आम्ही एकत्र आलेलो आहे काही लोक एकत्र आलेले ते बसून आम्ही बैठका घेतो दर महिन्याला बैठका घेतो आणि त्यामधनं आलेले काही विषय त्याच्यामध्ये आरोग्य या विभागाकडे विषय दिलेला आहे की ग्रामीण रुग्णालयाचे खाजगीकरणाच्या संदर्भामध्ये जो शासनाने निर्णय घेतलेला आहे तुमच्या पण प्रोसिडिंगला असावा तर तो मागं घ्यावा कारण खाजगीकरणामुळे गरीब लोकांचेच हाल होतील तर तो निर्णयामध्ये तर तो एक असायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की श्वास दोषाचे जे आपल्याकडं दंश झाल्यानंतर आपल्याकडं रॅबिजचे इंजेक्शन आहे सर्पदोषाची मी प्रथमपासून म्हणजे मी पहिल्यापासून मागणी करते अजून सर्पदोषाचं काही मला तिथं दिसत नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तो आम्हाला सगळ्याला सांगा गरजेचं आहे ते आपल्याकडे उपलब्ध होत नाही इथून जर कोल्हापूरला जायचं असलं तर जवळजवळ 1.5 तास लागतो त्यामध्ये रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त आहे आता जरी त्याची तीव्रता कमी असली तरी पावसाळ्यामध्ये त्याची तीव्रता आहे त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे डिलेव्हरीच्या पेशंटला व्यवस्थित गाडी तर त्यांनी देणं भागच आहे ते गाडी काही डॉक्टरांसाठी नसते ती सगळ्या ह्याच्यासाठीच असते डिलेव्हरीच्या पेशंटसाठीच असते पण त्यांना ऐन वेळेला सांगितलं जातं की तुम्ही कोल्हापूरला जा विशेषतः पहिली डिलेव्हरी असणाऱ्या महिलांना सांगितलं जातं रात्री सांगितलं जातं की त्यावेळेला कोल्हापूरला जा आणि गाडी त्यावेळेला उपलब्ध नसते आणि गाडी डॉक्टरांकडे असते
आणि मग ती गाडी येऊपर्यंत त्या पेशंटचे जे होणारे हाल, मानसिक त्रास, त्यांच्या कुटुंबाचा त्रास, ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं त्या कुटुंबाला. त्यामुळं गाडी तिथं असलीच पाहिजे, रात्री सुद्धा असली पाहिजे, कारण ती गाडी त्याच्यासाठीच आहे, पेशंटसाठी आहे, वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी नाही. आठवड्यातनं एकदा जसं आता दर शुक्रवारी नेत्र तपासणी केली जाते, त्याचबरोबर अस्थि तपासणी आणि त्वचारोग तपासणी याच्यासाठी पण आठवड्यातनं एकदा तिथं कॅम्पेन झालं पाहिजे. प्राथमिक आरोग्य केंद्र हेरले इथं या संदर्भामध्ये. आणि मगाशी सरांनी जो मुद्दा घेतला होता की औषधाचा मुबलक पुरवठा अजूनही तुमच्याकडे नाही. मला आता त्यांनी त्यांची प्रोसेस सांगावी की तुम्ही औषधाची मागणी कशी करता डॉक्टर? ऑनलाईन मागणी करतो. ऑनलाईन मागणी करतो. मग तुमच्याकडे पुरवठा काय येत नाही बरं तेवढा? कितीतरी पेशंट असे आहेत आणि ते शुगरचे आणि बीपीचे पेशंट आहेत, त्यांच्यासाठी मोफत दिलं जातं. लोकांकडे आता पैसा नाही आहे, पूर्वीसारखे आता लोक पैसे घेऊन मेडिसिन घेऊ शकत नाही. आणि अशा वेळेला लोकांना मेडिकलमधनं घेऊन यायला लावतात. तर तुमच्याकडे जर तशी तरतूद नसेल तर तुम्ही आमच्या ग्रामसभेमध्ये सांगा, आम्ही ग्रामसभा म्हणून आम्हाला काय वाटतं योग्य तर ती योजना करू, जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला पाठवून देऊ. पण आरोग्याच्या संदर्भामध्ये तडजोडी होणार नाही. ऑनलाईन प्रत्येकाला मागणी करतोय आम्ही, त्यामुळे असं ते उपलब्ध होतेच बोला. मग का कमी पडतंय? कमी का पडतंय? म्हणजे लोकसंख्येच्या आधारावरती तुम्ही मागणी करता ना? पेशंट किती येत आहे ते तुमच्या साधारणपणे लक्षामध्ये असेल. हायपरटेन्शन आणि डायबिटीज जे म्हणताय त्यामध्ये आपल्याकडे फक्त मेटफॉर्मिन आणि ग्लुटामाइड उपलब्ध आहे, ती दिली जाते पेशंटला. हायपरटेन्शनमध्ये टेलिमिसायटन, अॅम्लोडिपिन एवढ्या 2च टॅबलेट आहेत, त्या पण दिल्या जातात. त्याच्यामध्ये CTD किंवा इकोस्प्रिन ह्या आता सध्या उपलब्ध नाहीत, जिल्हा परिषदकडूनच नाही. मग का नाही उपलब्ध ते तुम्ही ग्रामपंचायतीला सांगितलं का? आमच्या मागणी केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही याला सांगितलं का, पंचायत समितीला सांगितलं का, आरोग्य विभागाला? आम्ही जिल्हा परिषदला त्यांनी मी उपकेंद्राचे आहे, आता ते फार्मासिस्ट नाही म्हणून मी बोलते, त्यांनी मागणी करतात म्हणजे महिन्याचं ते. ठीक आहे, तुमची प्रोसिजर पूर्ण झाली ना, तुम्ही मागणी केली. त्यांनी केलेलं. ओके, तुम्ही मागणी केली, पण आलंय का नाही आलंय हे कोण बघितलं जातं का? आलेलं मी मॅडम ते सांग, फक्त 2 हायपरटेन्शनचे 2 टॅबलेट, डायबिटीजचे 2 DHO कमी पुरवठा व्हायला त्या दिल्या जातात. ठीक आहे ना, ठीक आहे. आता आम्ही काय केलं मी त्याच्यामध्ये सुधारणा काय मी आता ग्रामपंचायतचा फंड म्हणजे कसं होतंय PSC म्हणून नाही, गावातल्या लोकांना आरोग्य सुविधा चांगल्या मिळाल्या म्हणून आता ग्रामपंचायतनं देखील तरतूद केल्या 2 लाख रुपयाची आपण औषधं त्यांना द्यायला लागल्या. तरी सुद्धा गावामधल्या लोकांना औषध पुरवठा होत नाही. तेच की नाही आपण द्यायला लागलो, आपण त्यांनी जे काय करतो ते द्यायला लागलो. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सेवा देणं याच्यामध्ये गफलत करताय, सेवा मिळत नाही. मॅडम तुमची प्रोसेस केली ठीक आहे, पण ते लोकांना राहण्याची व्यक्ती म्हणून सांगते. तुम्ही प्रशासकीय व्यक्तीमधून तुम्ही प्रोसेस जी काय केली असेल ते तुम्ही लोकांना सांगत असाल. तर आम्ही डायरेक्ट लोकांमध्ये राहतो, लोकांनी मला सांगितलेल्या गोष्टी आहेत, मी स्वतः जाऊन बघितलेली गोष्ट की मेडिसिन मिळत नाही. ओपीडीला किती पेशंट आहेत? तर 2 प्रश्न याच्यामध्ये उपस्थित होतात. त्या सर्व समित्या पुनर्गठित करण्यात येते. पुनर्गठित करणं आणि सातत्याने मीटिंग लावणं आणि त्याची प्रोसिजर तयार करणं. तुम्हाला माहिती आहे नोकरीवर ते आपल्याला काम करायचे. आरोग्य कमिटी जरा नाव वाचून टाकलं. कोण आरोग्य कमिटी केलायचं का नाव जरा वाचून टाकावं साहेब. तर हे निवेदन केले सरपंच विदेशी, तर त्याला ग्रामपंचायतीची परवानगी लागते काय? परवानगी ग्रामपंचायत लागत नाही, कारण ना हरकत लागते, ते पण शासनाने रद्द केलं. ना हरकत तुमच्या ग्रामपंचायत लागत नाही. आता काय झालं म्हणजे सर, त्याचे निकष सगळे बदलले. काय पूर्वी कसं ग्रामपंचायतचा ना हरकत घेतल्याशिवाय परमिशनच मिळत नव्हत्या बिअर बारला किंवा बिअर शॉपीला. आता शासनाने काय केलंय ते संपूर्ण आहे बघायचं, संपूर्ण ते कॅन्सलच करून टाकलंय. म्हणजे ग्रामपंचायतची परमिशनची आवश्यकताच नाही, शासन परमिशन दिली की ते दुकान चालू झालंय. हा असा विषय झाला काय, कारण आता गावात एका बारबद्दल काय आम्ही ज्यावेळी लोकांची तक्रार आल्या त्यांच्याकडे सगळी कागदपत्र घेतली तर त्यांनी मंत्रालयातलं डिटेल्स सगळं आणलंय, परमिशनच. जया मॅडमनी यासाठी आंदोलन करून अंगावरती त्यांचे गुन्हे दाखल आणि परत जर आमच्या गावात असं होत असेल तर त्यांनी चळवळ ठेवायची काय बंद करायची त्यांनी ठरवायला पाहिजे ना. त्याला आपण मी सगळेजण त्याला कारणीभूत आहोत की एखाद्या महिलेनं इतक्या मोठ्या पद्धतीनं पाऊल उचलत असताना बार येते पण ते बंद होत नाही, हे वाईट आहे. शासनाचा निषेध म्हणून घ्या, त्याचा आमचा ठराव द्या.
मग तुम्हाला ग्रामपंचायत अधिकारी आहेत कशाची? मंत्रालयात परमिशन द्यायला लागलं तर ग्रामपंचायत काय वरूनच यायला लागलं, सर. मंत्रालयात नाही जायला permission द्यायला चालवा की म्हणून सांगा आता काय यांचं काय काम आहे मग? जिल्हा परिषदेचा आमदार झाल्या समोर आता गटाराची करणार आहे तुमच्या तुम्ही. तर खरेदी विक्री व्यवहार झाले की नाही? सारखं वाद चाललाय की. होय रे खरेदी विक्री व्यवहार झाले की तुमचं त्यात किती क्षेत्र दाखवली की सगळं पाकतेला. त्याचा प्लॉट खरेदीला त्याचा बरोबर आहे. माझं सगळं क्लिअरच आहे हो. त्यापासून रस्ता राहणार रस्ता राहत नाही तो. माहित नाही हो. राहुल काय झालं समाज असतं सर्व सर काय झालं असतंय सगळा असा बेकारभार म्हणजे बेभरोशाचा कारभार असतो ह्यो. कुणाला रस्ता प्लॉट दिला, विकतेच कुणाला पाहिजे नाही. तसं ओपन पी सोडत नाही आणि नंतर समाज रस्ता सोडतात आणि नंतर त्रास द्यायला ग्रामपंचायत होते. तिची पण चूक नाही. त्यानं खरेदी घेतला तेवढा प्लॉट नाही. तेवढा प्लॉट भरायला तो रस्त्यात यायला लागतोय. मग रस्त्यात आला की ह्याचा प्लॉट रस्त्यात आला की काय म्हणणार, आम्ही अतिक्रमण केलं. ह्याचं अतिक्रमण दिसतंय. साहजिक Actually, आहे. मागणी मोजला त्यांनी सरकारी मोजणी केली आणि त्यांचा परफेक्ट प्लॉट तेवढा बसतोय. त्यांचा विषय येतो की शेतीमधला विषय आला. ह्याच्या प्लॉटिंग मध्ये सरकारसाठी जर झाले असेल होते ते. काढून द्यायला पाहिजे. त्यांचं काढून घ्यायला पाहिजे. सगळ्या प्लॉट धारकांनी गटाची मोजणी आणून त्यात प्लॉट बसवायला पाहिजे. एवढे व्यवहार घाण आहे त्यांच्यातले. तोंडी साईड तुला 1 गुंठ आहे माझा भरत नाही. रस्त्याचे विचार करतलेस हो. फायनल लेआउट नसल्यामुळं कलेक्टर एरिया नसल्यामुळं हा प्रकार होतो. कलेक्टर एरियाने फायनल ऑर्डर असेल तर काय संबंध त्याच्यात करावं लागते. त्याच्यामुळे करून सुट्ट साधारण होते. आता त्यांचं सुट्ट साधारण आहे ते कसं त्यावेळी तलाठी केलं नाही. मुठीवरील हिशोबात सातभर सुट्टी बी केलेत. त्याच्यावर केलेलं नाही. फायनल ऑर्डर नाही काय सगळं बेकायदेशीर आहे ती. बरं झाला विषय. ते ऑर्डर असं बोलले. सगळ्या प्लॉट अमोल घेतली की प्रोसिडिंग मध्ये येते याची काय अडचण नाही. प्रोसिडिंग होत सदस्य काय सगळे येत नाहीत. गैरहजर असतोच की. प्रत्येक सभेला येऊ सर. सरपंच अनुपस्थित आहे म्हणून इतिहासात आहे की नाही तुमच्या मी मतदान कार्यालय जागृत करतो. कशाचं मतदान सभापती मग तुम्ही बोलता. याच्याविषयी 26 जानेवारीच्या ज्या सभा चालू झाल्या सगळ्या सभेचे मी ठराव घेतले. फक्त त्याला गाव सभेचा एक ठराव जोडून ते कोल्हापूरला द्यायचं. त्याच्यासाठी मी त्याचं लेटर संदीपच्या तुम्हाला पण पाठवलंय की मी महिला सभेचा ठराव घेतलाय. वॉर्ड सभेचा सुद्धा ठराव घेतलाय की अवैध दारू जी चालू आहे पूर्ण गावात फक्त 6 नंबर वॉर्ड नाही तर सगळ्या गावातले अवैध जे दारूबंदी व्हावी आणि लगेच कायदेशीर कार्यवाही व्हावी याच्यासाठी मी सगळे ठराव घेतले. त्याला फक्त गाव सभेचा ठराव राहिला होता. 26 जानेवारीला जर आपली सभा झाली असती तर तो ठराव त्या दिवशी घेऊन ते एसपी ऑफिसला दिलं असतं पण त्यासाठी थांबलेला आहे. बाकी सगळं आताच्या सभेत तुम्ही ठराव त्या सभेसाठीच फक्त राहिले. मला ऐकवत आहे बघा. ठराव फक्त नावापुरता असतात फायनल गावापुरता असतात. आतापर्यंत झाल्यावर ठरावाची कार्यवाही काय झाली प्रशासनाला सांगावं. जे ठराव झाले त्याची अंमलबजावणी झाले का सर? तालुक्यात तक्रार केली की एक मिनिट सांगतो जे ठराव तुम्ही केला आतापर्यंत आपल्या दारूबंदी ठरवलं की नाही तर माझ्या कार्यकाळात तर 4 झाले ना. लक्षात आलं का बघा 4 आणि तुम्हाला अगदी वाईट पण चांगलं सांगतो चांगलं पण सांगतो. मी स्वतः पोलीस स्टेशनला पण फोन केले. उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना पण फोन केला. नुसतं अवैध पण नाही दुसऱ्या गोष्टीसाठी पण फोन केला. एवढी वाईट संबंधित आहे. ज्यावेळी माझे फोन गेले अगदी पेपरला माझी बातमी देखील छापून दिली की सरपंचांनी हे केले म्हणून. हां तर त्या गोष्टीचा पश्चाताप एवढा झाला. दुसऱ्या दिवशी रेड पडली तिथं काय त्या माणसाला गाडीत घालून दिलं. मी हात करणार होतो. मी हात करण्यानंतर घरात सगळं तो माणूस परत आला पुढे जातो. एवढी वाईट परिस्थिती आहे काय. त्यामुळं तो प्रश्न फक्त त्या सभेपुरतं मर्यादित न ठेवता तो एसपी ऑफिस असलेलं उत्पादन शुल्क त्यांचे हप्ते चालू आहे सगळं चालू आहे. कारण सगळ्या दाखवायला एकमेकांना कारवाई करतात. इतक्या वाईट खूप चाललेले आहेत. तुम्ही आज चांगले अगदी बळी फुलं द्यायला बघताय आम्ही तर या गोष्टी
शक्य आहे आकड्याला नाही परवानगी आहे वाटतं. ते सांगा. बंद होतं होय. त्यासाठी ग्रामपंचायतीने काय ठोस निर्णय घेतलाय का? ही जी दुसरीकडे पाणी चाललंय आता त्यासाठी पहिला काय निर्णय केलायचा का? घेतले सांडपाण्याचं प्रोजेक्ट आता आपल्याला यायला लागलाय केलायचा काय? यावेळेला तुम्हाला माहिती आहे की वैयक्तिक जागेत आहे, तो परत गेलाय, तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. बरोबर आहे? आता ही चकचकीत चालू आहे पाऊस लावून ती जी घाण पाणी चालू आहे ती कुठं सोडलं? तेच सांगायला लागलं जे आता नाल्यातनं पाणी जातोय की नाही त्याचे पण फंड आता आपण हे करायला लागलो. आता ही मला वाटतं 2 वर्ष सत्ता चालू आहे तुमची. किती वेळा तुम्ही ठरवलं? ग्रामपंचायत याच्यात नव्हते सुरेश तुम्ही पण ठरवलेलं आहे सर नाही, बरोबर आहे की? केरळला पण दिल्या सगळ्यांनी दिल्या. अहो कमीत कमी 2 कोटी रुपये खर्च आहे त्याला पूर्ण ग्रामपंचायतीचे 5 वर्ष जर पैसे दिले तर पण ते होत नाही आपल्याला त्यामुळे इतर पण आपण अवेलेबल करायला पाहिजे ना. एक मिनिट तुम्ही ते प्रक्रिया होता की नाही सांडपाण्याचं सांगतोय का जे आता गावातलं सांडपाणी आहे की नाही प्रकल्प बाजूला राहते. नाही, ते पण स्वच्छ करायला पाहिजे प्रकल्प आला की होत नाही. बाजूला राहते. तुम्ही काय म्हणते की पाणी घालवायसाठी तुम्ही काय तर करायला पाहिजे नाही. तुम्ही तुमच्या गावात घालवायचं की नाही? पाणी जात नसेल तर तो पाण्याचा निचरा पहिला करा. बेटापासून त्या ह्याच्यापर्यंत मला काय म्हणायचं आहे तुम्ही पाणी आता घालवायचं नाही कोपऱ्यापासून. निदान CCTV उपलब्ध आहे का? तिथं तुम्ही ढकलून सोडताय. तिथनं पुढं काय करायचं? पुढं सर मारायचे काय केलं? सुतार बांधीपासून नाही तर बघा हो बाबा. विचारले की हो पुरणे सर, परमार मॅडम आणि नका हे आपलं खच्चू मॅडम, तुम्ही तिघांनी काय असेल या महिन्याभरात सांगायचं नाही तर तुम्ही राजीनामा द्यायचा. असं नाही बोलणार आता नाही असं बोलणार आणि त्याला बोलतो, आम्ही बोलत नाही. माझ्या दारात पाणी साठतं, गावात पाणी त्यांनी काय तर करायला पाहिजे त्यांनी. सर, त्यांनी काय तर करायला पाहिजे. तुम्ही काय सांगताय की ग्रामपंचायत एक सदस्य आहे त्याचा असा हात नव्हे त्यांनी प्रत्येक गोष्टी शेती करेल ज्या महिला आहेत त्या ऐका. त्या करून टाका. महिला आहेत. बोलायला पाहिजे ना तो. तुम्ही मांडा पण दिलं सांगा. विषय वाच काय बोला. कोण बोला. आमच्या आवाजाचे पैसे त्यांच्या आवाजाचे तुम्हाला 7 तारखेला कलेक्टरची नोटीस आल्या गेल्या महिन्यात आल्या ना? आल्या नाही तेवढं सांगा. चौकातून काढून घ्या म्हणून आल्या का नाही एवढंच सांगा मला. तुम्ही काढून का घेणार सर? तुम्ही म्हणता खाजगी जागा आहे 11 जणांची जागा आहे मग तिथे सरकारी फंड लावता कसा तुम्ही? ग्रामपंचायत फंड लावत्या कसा? सरकारी आमदार लावते कसा? पहिला आमदार फंड लावला समोर मग अजून माझ्या घरात गेलाय कंपनीचा आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.